शहरातील महानगरपालिकेच्या सिद्धार्थ उद्यानामध्ये सायंकाळी जोराचा वारा आल्यानं वाऱ्यामध्ये तेथील गेटची वरील भागाची भिंत कोसळून 2 महिलांचा मृत्यू झाला। या घटनेमुळे 2 कुटुंबावर शोककळा पसरली असून त्या कुटुंबाला महानगरपालिकेतर्फे 5-5 लाख रुपये देण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी दिली आहे। जो कॉन्ट्रॅक्टकडे या बिल्डिंगचं ऑडिट आहे त्याने ते वेळेवर केलं नसल्यामुळे ही दुर्घटना घडली आणि अपूर्ण काम होते, याकरता त्याच्यावरही कारवाई करण्यात येईल अशी माहिती जी श्रीकांत यांनी दिली आहे। आज संध्याकाळी 6 ते 6:30 वाजता या दरम्यान छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये खूप मोठा वारा या ठिकाणी सुटलं होतं आणि या वाऱ्यामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये 2 घटना घडली। एक भगतसिंग नगर येथे झाड कोसळून एक महिलेचा खूप गंभीर स्वरूपाची त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये उपचार घेते आणि सिद्धार्थ गार्डन येथे आमच्या जे प्रवेशद्वारामध्ये ते वरचा भाग कोसळून त्या ठिकाणी 2 लोकांची मृत्यू झाली आणि 2 लोक त्या ठिकाणी जखमी आहेत। या संदर्भात माहिती अशी आहे आणि हे BOT बिल्डिंग होती आणि BOT बिल्डिंग त्या ठिकाणी मेंटेनन्स आणि हे सर्व करण्याची जिम्मेदारी त्या ठिकाणी BOT ऑपरेटर त्यांचं होतं आणि त्यांनी वारंवार मेंटेन करणे हे बघण्याचं काम त्याच्याकडे होतं, परंतु दुर्दैवाने त्यांनी काम नाही केल्यामुळे आज 2 लोकांचा मृत्यू गमावा लागला आणि त्यामुळे आम्ही त्यांच्या परिवाराबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। परंतु या सर्व जबाबदारी जे आहेत ते कंत्राटदार त्यांच्या विरुद्ध आम्ही गुन्हा दाखल करण्यात येणार आहेत। आमच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आलेली आहे। अजून कुठे जे लूज स्ट्रक्चर्स आहे ते पडू शकतात खूप मोठा वाऱ्याने, कारण रेग्युलर मेंटेनन्सचे बिल्डिंगचे जे काम आहे ते कंत्राटदारांच्याकडे होतं आणि काही अपूर्णपण काम होते त्यांनी करणे अपेक्षित होतं, परंतु काम नाही केल्यामुळे घटना घडल्याचा आम्हाला प्रथमदर्शनी निदर्शनात येतं आणि त्याचं सखोल इंटरनल ऑडिट एन्क्वायरीसुद्धा आम्ही करू आणि या संदर्भात एक विशेष समिती नेमून अजून कुठे असे बिल्डिंग्स आहेत, सर्व BOTs सर्व बिल्डिंग्स असेल इतर बिल्डिंग्स या सर्व संदर्भात माहिती घेण्यात येणार आणि 2 लोकांचे मृत्यू झालं। माननीय पालकमंत्र्यांच्या केल्यानंतर 2 परिवारांचा ज्यांचे मृत्यू झालेले आहेत 5 लाख रुपये महानगरपालिकामार्फत त्यांचं आम्ही त्यांच्या मृत्यूच्या परिवाराला त्यांना महापालिका वतीने देण्यात येणार आहे आणि पुढील 7 दिवस महानगरपालिकेचे जे सिद्धार्थ उद्यान आहे बंद करून सर्व पद्धतीने ऑडिट केल्यानंतरच पुढील त्या ठिकाणी लोकांचा प्रवेश दिले जाणार आहे। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जो गुन्हा दाखल केला आहे त्या अनुषंगानं ही शिक्षा असेल, जो कायदा असेल त्या अनुषंगानं शिक्षा होईल। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून जी तक्रार देण्यात येईल त्यामध्ये गुन्हा दाखल करून पुढील जी कायदेशीर कारवाई आहे ते संबंधित ठेकेदारांच्या विरुद्ध पोलीस विभागाकडून करण्यात येईल। स्टार पोलीस न्यूज, छत्रपती संभाजीनगर।